आज तुम्ही निर्धार केला पाहिजे, आज तुम्ही निर्धार केला पाहिजे की आजपासून तुम्ही तर लढतच आहात आणि तुमचं अभिनंदन करायचं ते किती. कारण या देशामध्ये जे भाजपा, जे मिंदे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आपल्याला ते बदलायला निघालेले आहेत, त्याच्या विरुद्ध तुम्ही लढत आहात. ठाण्यात असून आणि ठाण्यात बालेकिल्ला आज मी पाहिलं जे बातम्यांवर होतं, मिंदेंच्या बालेकिल्ल्यात आदित्य ठाकरे त्यांचा बालेकिल्ला नाहीये, त्यांचा 1 इंच पण नाहीये. इलाका भी हमारा, धमाका भी हमारा ही. त्या ठाण्यातून मी आज सांगत आहे की अलिबाबा 40 चोर त्यांना एकाला सुद्धा विधानसभेची काय, लोकसभेची काय, म्युनिसिपल कॉर्पोरेशनची पण पायरी आपण सोडून द्यायची नाही. 40 चोरांना पुन्हा एकदा जनतेत फिरू द्यायचं नाही. कारण जनतेने ठरवलेलं आहे की जे महाराष्ट्र लुटणारे आहेत, जे सामान्य नागरिकांना छळणारे आहेत आणि खोटं खोटं रडणारे आहेत, अशा रडक्या लोकांना, खोटारडे लोकांना आम्ही जागा देणार नाही. आणि हा निर्धार तुम्ही पण करायचा आहे. आहात तयार? तुमची ताकद फार मोठी आहे. आज मी इथे आलोय तर तुमच्याकडून प्रेरणा घ्यायला आलोय, तुमच्याकडून स्फूर्ती घ्यायला आलोय, ऊर्जा घ्यायला आलोय. तुम्ही जर आशीर्वाद देणार असाल तर हात वरती करून मला आशीर्वाद द्या. आणि हे हात वरती असताना जरा आजूबाजूला पहा. ह्याच हाताने आपल्या संविधानाचं रक्षण केलंय ठाण्यामध्ये आणि ह्याच हाताने ठरवलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रात आणि देशात आपण बदल घडवणार म्हणजे घडवणारच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.